संताचा महिमा थोडा आवाज कमी करा. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही धे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणी अंगी व्हावी ती आपण, तरीच महिमान येईल कळू. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. विठ्ठला समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमालाय कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम, हे पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. थोडा आवाज कमी करा बरं. हॅलो हॅलो हॅलो. ओके, थोडा वाढवा आता थोडा. हॅलो हा ओके. विना पुस्तक धारणीं अभिविदां जाड्यांधकारापहां, हस्तिस्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां, बुद्धिप्रदां शारदां. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्य अर्थकला कामिणी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. सौम्यगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो संत भगवान बाबासी. विठ्ठला भुजंत राम रामेति मधुर मधुराक्षरम, आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवरिचनुतं शरण्यं. नृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वन्दे ते महापुरुषाय चरणारविन्दं चरणारविन्दं. मग याही वरी पार्था, माझिया भजनी अस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. भुजंत राम रामेति मधुर मधुराक्षरम, आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम. विठ्ठला
संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी निरूपणाकरिता गायला गेलेला किंवा घेतला गेलेला अभंग. तडित पितांबरधारी आकार करुणावलय असणारे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे लाडके लिडवाळ भक्त. त्याचप्रमाणे पवित्र पुण्य सलीला माता इंद्रायणीच्या तीरावरती वसलेल्या अलंकापूर नगरीमध्ये संजीवन समाधिस्थ असणारे ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय यांनाही प्रिय असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा असून अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा सांगतात. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की आपल्या या पवित्र पावन असणाऱ्या नांद्याच्या वाडी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड या भूमीमध्ये गेली 18 वर्ष झाली. या वर्षी कितवं वर्ष आहे? 18वं वर्ष. 18 वर्षापासून राष्ट्रसंत भगवान बाबा एवं वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम चालू आहे. बघा, गेल्या 18 वर्षापासून म्हणजे आपलं एक तप पूर्ण झालेलं आहे. 12 वर्ष झाली म्हणजे एक तप पूर्ण झालं. गेल्या 18 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. तर असे कार्यक्रम होण्याकरिता बघा काहीतरी निमित्त लागतं. काय निमित्त लागतं? आणि 2-4 गोष्टीची आवश्यकता असते. 1 तुमचं पुण्य लागतं, 2 तुमचे प्रयत्न लागतात, 3 तुमचं प्रारब्ध आपण ज्याला नशीब म्हणतो ते नशीब लागतं, आणि 4थी गोष्ट म्हणजे संतांचा किंवा देवाचा आशीर्वाद असावा लागतो. विठ्ठला यामध्ये तुमचं पुण्यही मोठं आहे, प्रयत्नही मोठे आहेत, प्रारब्ध नशीबही मोठं आहे, आणि मारुतीरायांचा आणि भगवान बाबांचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. विठाला आपल्या गावामध्ये मी काय आजकालचा येत नाही, 2-4 वेळेस येऊन गेलेलो आहे. काय बघा, तसं गावही चांगलं आहे आणि माणसंही चांगली आहेत, प्रेमाची आहेत. आपले सरपंच असणारे आमचे मित्र माधव भाऊ मुंडे आहेत, त्याचबरोबर आपले माधव भाऊ गीते आहेत, त्याचबरोबर आपले लोकनियुक्त सरपंच पिंटू भाऊ असतील, ही सर्व मंडळी, त्याचबरोबर आमचे प्रेमाचे पंढरी भाऊ आहेत, त्यांचे बंधू यशस्वी फोटो स्टुडिओचे मालक दत्ता भाऊ आहेत, त्यांचा आमचा फार जुना संबंध आहे. आज या कीर्तनाकरिता उपस्थित आशीर्वाद रूपी माणसं आहेत, ते म्हणजे आमचे हिब्बटकर बाबा आहेत, विश्वनाथ बाबा, संभाजी महाराज आहेत, अतिशय प्रेमाची माणसं. सर्व या ठिकाणी टाळकरी परिसरातून आली मंडळी आहे. आणि त्याचबरोबर पेटवडसकर महाराज. आता सर्वांचा माझा परिचय नाही, परंतु आपली बऱ्याच वेळा भेट झालेली आहे. त्याचबरोबर आपले मृदंगाची साथ करण्याकरिता उपस्थित आहेत महाराज. काय नाव आपलं? वामन महाराज, अतिशय गोड महाराज. आपलं नाव काय? मारुती महाराज. दोघंही महाराज दिसायला तरुण आहेत, पण नाव जुन्या काळातली आहेत, बरोबर का नाही? पण अतिशय गोड माणसं आहेत, कारण की त्यांची जी हातात कला आहे ना ती अतिशय चांगली आहे महाराज. बघा, सर्व या ठिकाणी विनेकरी महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी आहेत, समोर बसलेल्या माता माऊली आहेत, इकडं बसलेले आमचे तरुण सहकारी आहेत, इकडं बसलेली वडीलधारी मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विडाला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा सांगतात. बघा, संतांचा महिमा सांगत असताना या विश्वामध्ये अनेक प्रकारचा महिमा झालेला आहे. काय? अनेक प्रकारचा महिमा झालेला आहे. विशेष म्हणजे या देशाचा महिमा आहे. आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो बाबा, त्या मातीचा, त्या भूमीचा, त्या देशाचा महिमा असतो. काय महिमा आहे? बघा, जगामध्ये एवढे संत झाले नाही, एवढे संत या भारत देशामध्ये झाले. सरपंच, काय? जगामध्ये एवढे संत झाले नाही, एवढे संत या भारत देशामध्ये झाले. भारत देशामध्ये एवढे
एवढे संत झाले नाही, एवढे संत या महाराष्ट्रामध्ये झाले. आणि महाराष्ट्रात एवढे संत झाले नाही, एवढे संत आपल्या या मराठवाड्याच्या मातीत झाले. मग मला सांगा, या मराठवाड्याच्या मातीमध्ये एवढी संत जन्माला आले आणि त्याच मातीमध्ये जर तुम्ही आम्ही जन्माला येत असू तर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत का नाही? आहोत का नाही? म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेसी. बघा, तो देश पवित्र असतो, ते कुळ पावन असतं, त्या ठिकाणी हरीचे दास जन्म घेत असतात. आणि याच मातीमध्ये संत भगवान बाबा सुद्धा जन्माला आले. बघा, एका मिनिटात सांगेल तुम्हाला, जर आवडलं तर टाळ्या वाजवा. बघा काय आहे भगवान बाबा कुणाला म्हणतात तर बघा, पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन यांच्यावर होता ज्यांचा ताबा, ज्यांनी शोधून काढला वारकरी संप्रदायाचा गाभा, त्यांनाच म्हणतात संत भगवान बाबा. भगवान बाबा ते भगवान बाबाच होते. काय भगवान बाबा सारखे संत पुन्हा जन्माला येणार नाहीत. संत वामन भाऊ महाराज काय एकदम वैराग्यवान मूर्ती. बघा, वैराग्य कशाला म्हणतात तर वेदांत शास्त्र असं सांगतं विचार सागरामध्ये की इहलोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात तर वैराग्य म्हणतात. परंतु या मातीमध्ये वैराग्यवान संत जन्माला आले ते वामन भाऊ महाराज. एका गावामध्ये उदाहरण सांगतो की भाऊ आणि एक महाराज बसलेले होते आणि बसलेले असताना हिवाळ्याचे दिवस होते, असा सप्ताह चालू होता. त्या सप्त्यामध्ये छोटीशी शेकोटी होती. काय होतं? छोटीशी शेकोटी होती. त्या शेकोटीजवळ ते शेकत होते. त्या महाराजांनी वामन भाऊंना विचारलं, भाऊ वैराग्य कशाला म्हणतात? काय वैराग्य कशाला म्हणतात? त्या शेकोटीजवळ आहार पडलेला होता. काय पडलेलं होतं? आहार पडलेला होता. आणि भाऊंनी लगेच त्या आहारामध्ये हात घातला, आपल्या हातामध्ये तो आहार घेतला आणि सांगितलं, महाराज याला वैराग्य म्हणतात. एवढे मोठे संत होते विडाला. आपलं काय चाललं होतं की आपण भाग्यवान आहोत की या मातीमध्ये आपण जन्माला आलो आहोत. बघा, अशा प्रत्येक गोष्टीचा महिमा आहे. जर आपण बघायला गेलं तर आळंदीला गेलात तर येडेला सुद्धा वाटतं मी शहाणा आहे. काय देहूला गेलात तर किती माणूस प्रसन्न असला की उदास होतो, ती वैराग्याची भूमी आहे. पंढरपूरला गेलात साक्षात जगाचा मालक भेटतो. बरोबर का नाही? प्रत्येक ठिकाणी तीर्थाचा क्षेत्राचा देशाचा देवाचा महिमा आहे. बघा, आणि या जगामध्ये कलीचा सुद्धा महिमा आहे. महाराज संत तुकोबाराय सांगतात, त्या श्री जले जन आणि पाप देती अनुमोदन करती हिळण संतांचे. या कलियुगामध्ये जे जे काय होईल ना ते जगाच्या विपरीत होईल. काय जगाच्या विपरीत होईल. पूर्वी नवरा बायकोचं प्रेम होतं महाराज, होतं का नाही? एकमेकाला आदरानं बोलायचं. आता बोलतात का हो महाराज? मारुती महाराज बोलतात का? हा झालं नाही तुमचं? मग बरं आहे, आमचं पण नाही झालं आहे की नाही? ज्यांचे ज्यांचे झाले त्यांना माहीत महाराज. बरोबर का नाही? कसं असतं माहिती का, लग्न जरी झालं माणसाचं तरी जास्त काळ गावात राहायचं किंवा घरात राहायचं नसतं. बरोबर का नाही महाराज? तुम्ही तर करूच नका, अजून तुम्ही लय लहान आहेत आहे की नाही? अजून मिशा पण आले नाही तुम्हाला. बरोबर का नाही? तुम्ही लहान आहेत, लहानच राहा. तुकोबाराय काय सांगतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा विडाल. पूर्वी प्रेमाची नाती होती महाराज, एकमेकाला आदरातिथ्यानं बोलवायचे. आता तसं राहिलं नाही. कलियुग आलेले. कलियुगात काय होईल ना महाराज आपण सांगू शकत नाही. कलियुगामध्ये सर्व उलट्या गोष्टी होणार आहेत. काय उलट्या गोष्टी होणार आहेत? बघा, असं सांगत असताना एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की या जगामध्ये मी जो महिमा सांगितला किंवा संतांचा जो महिमा आहे त्याही उलट एक महिमा आहे, म्हणजे तो म्हणजे देवाचा.
काय देवाचा महिमा. एक छोटस उदाहरण सांगतो बघा, सर्वांनी इकडे लक्ष द्या. देवाचा महिमा सांगत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामधला एक सुंदर असा गोड प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे जे वडील होते बोलोबा महाराज, ते प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचे. काय प्रत्येक वारीला पंढरपूरला जायचे. आणि पंढरपूरला जात असताना एक दिवस असा आला की जगद्गुरु तुकोबरायांचे वडील बोलोबा महाराज पंढरपूरला जायला निघाले. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या ज्या आई होत्या कनकाई आई साहेब, त्यांनी सांगितलं, महाराज प्रत्येक वेळी तुम्हीच वारीला जाता. काय प्रत्येक वेळी तुम्हीच वारीला जाता, कधीतरी आम्हालाही घेऊन जात जा. महाराजांनी सांगितलं की मी तुम्हाला वारीला नेणार नाही. काय मी तुम्हाला वारीला नेणार नाही. आई साहेबांनी विनंती केली, महाराज आम्हालाही घेऊन जात जा. महाराजांनी सांगितलं की मी तुम्हाला नेऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी झाल्या. शेवटी महाराज तयार झाले आणि महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या आईला घेऊन पंढरपूरला निघाले. पंढरपूरला जात असताना पंढरपूरमध्ये गेले, चंद्रभागेमध्ये गेले, हातपाय धुतले, स्नान केलं आणि पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले. आणि रावळामध्ये गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचे वडील समोर आले. त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर आई साहेब मागे होत्या जगद्गुरु तुकोबरायांच्या आई, त्याही पांडुरंगाच्या समोर आल्या. त्यांनीही पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायांच्या आईला पांडुरंगानं अडवलं. काय केलं बाबा? पांडुरंगानं अडवलं. बोला काय केलं? पांडुरंगानं अडवलं. कोणाला अडवलं? जगद्गुरु तुकोबरायांच्या आईला. आणि विचारलं, आई साहेब इतक्या दिवसानंतर आलात, काहीतरी मागावंच लागेल. काय काहीतरी मागावंच लागेल. जगद्गुरु तुकोबरायांच्या आईने सांगितलं, देवा मला काहीच देऊ नको. देवानं परत हट्ट केला, आई साहेब काहीतरी मागा, काहीतरी मागा. नंतर आई साहेबांनी सांगितलं, देवा जर द्यायचंच असेल ना तर सुंदर असं एक रत्न मला दे. काय सुंदर असं एक रत्न मला दे. आई साहेबांनी दर्शन घेतलं, देवानं आशीर्वाद दिला. आई साहेब बाहेर आल्या. आणि बाहेर आल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायांचे वडील आई साहेबांना म्हणजे कनकाईंना त्यांच्या स्वतःच्या पत्नीला विचारतात की तू देवाकडं काय मागितलं? काय तू देवाकडं काय मागितलं? आई साहेबांनी सांगितलं, मालक मी देवाकडं काहीच मागितलं नाही. काय मी देवाकडे काहीच मागितलं नाही. देवानं मला दिला. म्हणे काय दिलं? तर देवानं सांगितलं की जा सुंदर असा एक रत्न तुमच्या पोटी जन्माला येईल. त्यावेळेस बघा जगद्गुरु तुकोबरायांच्या वडिलांचे शब्द काय होते सर्वांनी ऐका. की त्या बोलोबा महाराजांनी सांगितलं की जा त्या पांडुरंगाकडे. काय जा त्या पांडुरंगाकडे आणि त्या पांडुरंगाला सांग असा पुत्र दे, असा पुत्र दे ज्यानं जगाचा उद्धार केला पाहिजे. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. काय पुत्र असा दिला महाराज. नंतर तुकोबरायांचा जन्म झाला आणि तुमचा आमचा काय झाला? उद्धार झाला. म्हणून तर देव देतो आपण म्हणतोच ना की भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता आहे का नाही? देवाने तुकोबराय दिले पण तुकोबरायांनी तुमचा आमचा उद्धारच केला. संत कसे असतात महाराज? संत हे देणारे असतात. काय संत हे देणारे असतात. संगत माणसाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची असते. माणूस संगतीनेही बिघडतो आणि संगतीनेच घडतो. काय संगतीनेच माणसाचं त्या ठिकाणी उत्थान होतं आणि संगतीनेच माणसाचं पतनही होतं. संगतीनेच माणूस चांगलाही होतो आणि संगतीनेच माणूस संपूर्णही जातो. त्यामुळे संगत अतिशय महत्वाची आहे. जर आपण आपल्या जीवनामध्ये संगत जर चांगली केली ना तर शेवटी माणसाचा शेवटही चांगला होत असतो. म्हणून संगत अतिशय महत्वाची आहे. आपण जर एखाद्या दारुड्याची संगत केली, काय तो आपल्यामध्ये उपस्थित नसताना सुद्धा आपण त्याच्यासोबत तो नसताना सुद्धा दुकानात जाऊ शकतो दारूच्या. एखाद्या वारकऱ्याची संगत केली आपण, तो वारकरी आपल्यासोबत नसताना सुद्धा आपण पंढरपूरला जाऊ शकतो. बरोबर का नाही? म्हणून संगत ही अतिशय महत्वाची. संघ असा महत्वाचा आहे असं तुकोबरायांचं प्रमाण आहे.
पतन उद्धार संघाचा महिमा यजावे अधमा संत सेवे किंवा संत जन. त्यामुळे एखाद्या काळ्या माणसाच्या शेजारी जर गोरा माणूस बसला तर गोरा काळा होईल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, परंतु त्याचा गुण मात्र त्याच्या अंगामध्ये नक्की येऊ शकतो. म्हणून आपल्या मराठवाड्यात एक म्हण आहे, काय आहे पोरो, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण मिळाला विडाला. म्हणून तर संत अतिशय जीवनामध्ये महत्वाचे असतात बघा. आणि त्याच संताचा महिमा सांगण्याकरिता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. मुळात जर आपण बघायला गेलं तर संत ही मोठी असतात, संत ही दयाळू असतात, संत ही कृपाळू असतात. आणि त्या संतांचा महिमा तुम्हाला आम्हाला कळेलच असं नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात की वाचस्पतीची नि पाडे तरी सर्वज्ञता जोडे, परी वेडवी माझी दडे महिमे वेगी. त्या संतांचा महिमा करण्याकरिता आपल्याला छोटं व्हावं लागेल. त्याचबरोबर तो अतिशय दुर्गम आहे, दुर्लभ आहे. वास्तविक संत हे मोठे असतात, परंतु ते मोठे आहेत हे कधी दाखवत नाहीत, त्यांना संत म्हणतात. आणि त्याच संतांचा महिमा सांगण्याकरिता जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग निवडलेला आहे. अभंगाचं पहिलं चरण, संतांचा महिमा तो बहुदुर्लभ, संतांचा महिमा तो बहुदुर्लभ, संतांचा महिमा तो बहुदुर्लभ, संतांचा महिमा हॅलो 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 महिमा कसा आहे, अतिशय दुर्गम आहे. तुम्हाला आम्हाला कळेल का हो, अजिबात कळणार नाही. बघा मुळात संत कोणाला म्हणतात तर तुम्हाला सांगतो. संत संत कोणाला म्हणतात, थोडं अलीकडे त्यांची घोंगडी अलीकडे घ्या, बाबांची घोंगडी अलीकडे घ्या. बाबा तुम्ही समोर या, तुम्ही दोघं समोर या, थोडं समोर या, समोर या. मुळात संत कोणाला म्हणतात तर बघा, ज्यांचं जीवन जन्म आणि मृत्यूच्या पुढे गेलेलं आहे त्यांना संत असं म्हणतात. ज्यांना या विश्वामध्ये आल्याच्या नंतर आनंदही होत नाही. जसं एखाद्याला आपल्याकडे मुलगा झाल्याच्या नंतर आनंद होतो, तसं संतांना जन्म घेतल्याच्या नंतर आनंदही होत नाही आणि जाताना दुःखही होत नाही, त्यांना संत असं म्हणतात. भगवंत गीतेमध्ये सुंदर असं उदाहरण देतात की जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न शोचितु मरहसी. काय या जगामध्ये संत आल्याच्या नंतर त्यांना आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही, त्यांना संत असं म्हणतात. त्यांना ज्ञानोबा दुसरी एक उपाधी देतात ज्ञानेश्वरीमध्ये की दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो. मेरू पर्वताला दक्षिणेकडून वारा आला काय आणि उत्तरेकडून वारा आला काय, मेरू पर्वत हलतो का मारुती महाराज?
नाही हलू शकत. काय आता हे मंदिर आहे, याला जर कोणीही वारा आला तर मंदिर हलू शकतं का? नाही हलू शकत. का हलू नाही शकत? कारण की ते मजबूत आहे. काय त्याचा पाया मजबूत आहे, ते एका ठिकाणी स्थिर आहे. तसं संतांचं असतं, त्यांना कितीही आघात झाले, कितीही संकटे आले, तरी सुद्धा संत कधी डगमगत नसतात. विडाला तेची संत तेची संत काय प्रमाणे महाराज? तोची संत सोशी जगाचे आघात. वा, तोची संत सोशी जगाचे आघात. जे जगाचा आघात सोसतात ना त्यांना संत असं म्हणतात. आणि संत महाराज हिताचं सांगत असतात. काय हिताचं सांगणाऱ्या माणसानं नेहमी ऐकलं पाहिजे. काय आता जर समजा एखादा छोटा मुलगा तुम्हाला तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. आता इथं बसलेल्या सर्व मंडळीपेक्षा म्हणजे काही मंडळीपेक्षा मी लहान असेल काय, परंतु मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. तुम्ही माझ्या ज्ञानाची आणि माझ्या वयाची तुलना केली नाही पाहिजे. मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की लहान माणसाचं ऐकलं नाही पाहिजे हिताचं सुद्धा, तर आजपासून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. काय ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. का बंद करा? कारण की माऊली ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि आपल्याला 80 वर्ष झाली तरी सुद्धा कळतात का? ज्ञानेश्वरी कळत नाही. त्यामुळं जे हिताचं सांगतात ना त्यांचं ऐकलं पाहिजे. विडाला मला सांगा, कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर कोर्टामध्ये शपथ घेण्याकरिता गीतेवरती हात ठेवायला लावतात, बरोबर का नाही? हा, आणि तीच गीता, तीच भगवद्गीता जर शाळेमध्ये शिकवली महाराज, तर तीच गीता कोर्टामध्ये ठेवण्याची वेळ येईल का? हो, नाही येणार. काय येणार नाही? काय येणार नाही? टाळ्या नंतर वाजवा, मी सांगतो तुम्हाला का वेळ येणार नाही. कारण की जर गीतेतले संस्कार त्या विद्यार्थ्यावर झाले तर गुन्हेगार परत होणारच नाही. काय गुन्हेगार परत होणारच नाही. म्हणून तर शाळेत जी गीता शिकवत नाही तीच गीता जर शाळेत शिकवली आणि कोर्टात न ठेवता ती शाळेत शिकवली आणि तीच गीता जर मुलांच्या शिक्षणामध्ये भर घालत असेल तर उद्या तीच गीता कोर्टामध्ये ठेवण्याची वेळ येणार नाही. विडाला म्हणून तर संत कसे असतात? संत हे मोठे असतात. काय संत हे मोठे कसे मोठे असतात तुम्हाला सांगतो बघा. हो, याचा थोडा विको करा बरं, थोडा विको वाढवा. हॅलो विठ्ठल. मोठी माणसं ही मोठीच असतात. एक हत्ती असा रस्त्यानं जात होता बाबा, आणि हत्ती रस्त्यानं जात असताना 5-50 कुत्रे त्या हत्तीला भुकू लागले. काय 5-50 कुत्रे त्या हत्तीला भुकत होते आणि हत्तीच्या डोक्यावरती चिमणी बसलेली होती. आणि ती चिमणी म्हणली, दादा एवढी मोठी कुत्रे तुला भुंकतायत, तू काहीच करत नाहीस. हत्तीनं सांगितलं, जाऊ दे म्हणे. काय ते भुंकणारे असतात, ते भुंकणारच आहेत, जाऊ दे. तू माझ्या डोक्यावर बसली ना, तर माझ्या डोक्यावर बसल्याचा तू आनंद घे. काय जर हत्ती चिमणी जर हत्तीच्या डोक्यावर बसत असेल तर विमानात बसल्यासारखंच वाटणार ना तिला. परत हत्ती समोर चालायला लागला, परत कुत्रे भुकायला लागले. आणि कुत्रे भुकत असताना परत एकदा चिमणीने सांगितलं, दादा तुला किती कुत्रे भुंकतायत रे, किती कुत्रे भुंकतायत? हत्तीनं सांगितलं, चिमणी मी जर नुसती सोंड हलवली ना तर 5-50 कुत्रे इकडल्या तिकडे जातील. काय परंतु त्यांची लायकी काय आहे? केवळ आणि केवळ भुंकणे. काय बघा, कुत्र हे हत्तीला फक्त भुंकू शकतं, चावू शकत नाही. कारण काय आहे? त्याचं सुंदर उदाहरण आहे बघा. कारण की हत्तीची जी त्वचा आहे ना वरची, ती एकदम मऊ आहे. कशी आहे? एकदम मऊ आहे, परंतु आतमध्ये एकदम वज्रासारखी आहे. जर कुत्र्यानं हत्तीला डसला समजा एखादा कुत्रा, तर काय होतं महाराज? ते कुत्रा आहे ना बोचरं होऊन बाहेर येतं. काय त्याचे दात आहेत ना आतमध्येच अडकून बसतात. त्यामुळं कुत्रे काय करतात? हत्तीला केवळ लांबून भुंकू शकतात, जवळ जाऊन चावा घेऊ
घेऊ शकत नाही तसं अधिकारी माणसाचं असतं, तसं संतांचं असतं. त्यांना जगाने कितीही नावं ठेवली काय तरी ते दुसऱ्याच्या निंदेकडे आणि स्तुतीकडे कधीच लक्ष देत नाही. विढाला म्हणून तर संत ही मोठी असतात, संत ही परोपकारी असतात. या जगामध्ये 2-4 गोष्टी अशा आहेत की केवळ आणि केवळ परोपकार करण्याकरिता निर्माण झालेली आहेत. एक शास्त्र असं सांगतं की परोपकाराय वहंती नद्यः, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय इदं संत शरीरम. ज्यावेळेस गाय दूध देते 1 रुपया मागत नाही, ज्यावेळेस झाड फळ देतं 1 रुपया मागत नाही, नदी पाणी देते 1 रुपया आपल्याला मागत नाही. आणि ज्यावेळेस संत आपल्या हिताचं शोधतात किंवा संत आपल्या हिताचा विचार करतात ना, त्यावेळेस संत सुद्धा आपल्याला काही मागत नाहीत. म्हणून तर संत हे केवळ आणि केवळ उदार आहेत आणि दुसऱ्याला संत उदार संत सुंदर. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. मी टाळ्या का वाजवा म्हणलो माहितीये का? कारण की ही जी मंडळी आहे यांच्या अंगामध्ये एक कला आहे. काय? ही जेवढी मंडळी आहे ना उभी, यांच्या अंगामध्ये एक कला आहे. काय कला आहे? की गाणारे गातात, वाजवणारे वाजवतात आणि त्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य असतं. कोणाचं? श्रोत्यांचं. त्यामुळे मी टाळ्या वाजवा म्हणलो. परंतु यांची जी कला आहे ना यांच्या अंगामध्ये, ही कला कोणाच्या म्हणजे प्रत्येकाच्या अंगात नसते. बघा, माशी जी आहे, मधमाशी, तिची मध गोळा करण्याची कला आहे ना, ही प्रत्येक माशीमध्ये नाही. एक दिवस एका चिमणीनं एका मधमाशीला विचारलं, ताई तू एवढा मोठा मध गोळा करून आणते आणि मध गोळा केल्याच्या नंतर कोणीतरी एक दिवस येतं आणि आल्याच्या नंतर एक 5 मिनिटामध्ये तो मध घेऊन जातं. काय? तो मध घेऊन जातं. तुला दुःख वाटत नाही का त्या गोष्टीचं? त्यावेळेस त्या माशीनं सुंदर असं उदाहरण दिलं. म्हणे, चिवताई, कोणी कितीही येऊ दे, मी कितीही मध गोळा करू दे आणि कोणी कितीही घेऊन जाऊ दे, ते माझा गोळा केलेला मध घेऊन जाऊ शकतात, परंतु माझी मध गोळा करण्याची कला मात्र ते नेऊ शकत नाही. काय? माझी मध गोळा करण्याची कला मात्र ते नेऊ शकत नाही. म्हणून त्या कलाकार मंडळीसाठी तुम्ही टाळी वाजवलीच पाहिजे. परत एकदा टाळ्या वाजवा.
विठाला संत कसे असतात तर संत हे उदार असतात. काय संत हे उदार असतात मायबाप. संत ज्यांना ज्यांना देतात ना त्यांना कधी मागत नाहीत. संत हे कसे असतात उदार असतात. संत हे कृपाळू सुद्धा असतात. आणि त्या संतांचं एक विशेष गुण आहे ते संत नेहमी हिताचं सांगत असतात. काय हिताचं सांगत असतात. विढाल आणि जर आपण बघायला गेलो ना तर संत सर्वात श्रीमंत आहेत. काय संत सर्वात श्रीमंत आहेत. श्रीमंती श्रीमंती कशाला म्हणतात तर बघा भाकरी बरोबर भूक असणं याला श्रीमंती म्हणतात. अंथरुणाबरोबर झोप असणं याला श्रीमंती म्हणतात. आणि पैशाबरोबर दान असणं याला काय म्हणतात श्रीमंती म्हणतात. अंथरुण आहे परंतु झोप लागत नाही ही दरिद्री आहे. पैसा आहे दान करत नाही ही दरिद्री आहे. भाकर आहे परंतु खाता येत नाही ही सुद्धा दरिद्री आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे एक भाकरी असेल आणि त्यातली अर्धी भाकरी जर तुम्ही दुसऱ्याला देत असाल ना तर ही तुमच्याकडची विकृती आहे. पोटापुरतं खाणं ही प्रकृती आहे आणि पोटापेक्षा जास्त खाणं ही प्रकृती आहे. म्हणून तर आपल्यातली अर्धी भाकर देणं दुसऱ्याला ही प्रकृती आहे. आणि हीच या महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. विडाला म्हणून तर संत कसे असतात तर श्रीमंत असतात. बघा संतांचा महिमा सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. काय ज्ञानोबारायांनी निर्जीव भिंत चालवली हा ज्ञानोबारायांचा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जो नंदी असतो दगडाचा त्या दगडाच्या नंदीचं दूध काढलं हा तुकोबारायांचा महिमा आहे. नाथबाबांनी पाण्यावरती जलसमाधी घेतली हा नाथबाबांचा महिमा आहे. अरे एवढंच काय बघा या जगामध्ये दोन असे साधू होऊन गेले त्यांचं वर्णन आपण केलं पाहिजे. एक मारुतीराय आणि दुसरे भगवान बाबा. काय मारुतीरायांना पाण्यावरती तरंगण्याचं वरदान होतं का नाही महाराज. मारुतीरायांनी दगड टाकला वानर कुळामध्ये दगड टाकला सेतूमध्ये तो दगड तरलाच महाराज. आणि भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. केवढे मोठे संत होते महाराज. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी कौतुक म्हणताच येणार नाही परंतु त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. एवढा मोठा या संतांचा महिमा होता. विडाला आता मारुतीरायांनी पाण्यावरती दगड तारले. आता माझ्या मागे पण मारुती महाराज उभे आहेत मारुतीराय बरोबर की नाही. ते मगासपासून नुसती मान हलवीत असं करायले आहे की नाही. तुम्हाला ऐकू येतं का महाराज मी काय बोलतो ते ऐकू येतं का बरोबर. तुमच्या तर मारुतीरायाची दाढी ढवळी झाली वाटतं आहे की नाही. दाता आहेत का नाही मधात दाता आहेत का. शिळ्या भाकरी खाता का खाता कच्चून इथले आहेत का बाहेरच्या गावचे आहेत. इथलेच आहेत का बाहेरच्या गावचे आहेत का. बोलत ते कोरोना संपला तरी त्यांनी मास्क लावलं. वेळ काय कोरोना संपून गेला तरी मारुतीरायांनी मास्क लावलं बरोबर आहे की नाही. काहीतरी पर्सनल मॅटर असेल त्यांचं आहे की नाही. मिशा आहेत ना मधात दाढी मिशा मग काय नाही. विडाला ते एवढे नटलेत की बाईच्या पेक्षा सर्वांनी शांत बसावर. कसं असतं माहिती का विक्षेप नको कीर्तनामध्ये. त्यांचा विषय चालू आहे आपला. मारुतीराय तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. काय अतिशय सुंदर महाराज. मारुतीरायने टी शर्ट पण घातलाय आहे की नाही. म्हणजे काम ओके. ते एवढे नटलेत बाईच्या वरचे नटलेत. काय बायाला बी लय नटायचा नाद असतो महाराज. काय बाया काय करतात मेकअप करतात बरोबर आहे की नाही. असं टॉक 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 मेकअप करणार. आणि आता मकर संक्रांती आली बरोबर का नाही. मकर संक्रांती आली. मकर संक्रांतीला तर एवढ्या बाया नटत्यात. नशीब देवानं बायाला दाढी मिशा दिल्या नाही बरोबर का नाही. एखादी जर म्हणली काकू आमच्याकडे हळदी कुंकू खाली आहे मी आधी बाई आत्ता दाढी करून येते आहे की नाही बरोबर आहे की नाही. काकू आमच्याकडे हळदी कुंकू खाली आलीच बाई आत्ता मिशा काढून येते थोड्या आहे की नाही दाढी करून येते. म्हणजे बायाला दाढी मिशा दिल्या नाहीत देवाने ही एक गोष्ट चांगली केली आहे की नाही. जर बायाला दाढी मिशा असते महाराज काय जर बायाला दाढी मिशा असत्या तर बायांनी इळातून 4-4 वार केल्या असत्या का नाही सांगा ना. हो म्हणा किंवा नाही म्हणा काहीतरी म्हणा. यस या नो
येस या नो? ते काहीच बोलत, तुम्ही बोलत नाहीत का? मुके आहेत का? हा, मुके आहेत का सांगा ना. नाही दुसरा काहीच मी बेजार करीत नाही मी. आता तुम्ही पुढे बसलात म्हणून तुम्हाला विचारलो. येस या नो? प्रकाशला विचार. येस. हा, प्रकाश महाराज येस या नो? हो किंवा नाही? ते नुसते हात जोडायलेत. ते म्हणत असते कीर्तन झाल्यावर भेटा, आहे की नाही? तुम्ही गळ्यात टाळ घातला आणि खाली बसले, आहे की नाही? त्यांना तिथंच राहू देते, इथं आल्यावर लय त्रास देते. ते कांगण्याच्या वाडील होते, त्यांनी 2 घंटे कीर्तनच करू दिलं नाही मला. बरं झालं आज तरी लांब आहेत. असं आहे का? वा 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 वा. मग तुमचं सेवेकरी आहे समजा तुमचे, आहे की नाही? चांगली गोष्ट आहे. असेच सप्ते करा, आहे की नाही? आणि असेच आम्हाला सुद्धा प्रत्येक वर्षी भेटत जा, बरोबर का नाही? कसं असतं माहिती का, अशी माणसं असणं सुद्धा महत्वाचं. बघा आपली दिदी आहे, दिदीचं काय नाव? आपल्याच गावची आहे का? मग इचपूर कुठं आलंय गाव? किनवट तालुका, नांदेड जिल्हा. नाव काय दिदीचं? प्राची प्रदीप लहाने, पाहुणे एक ह्या गावची. बर बर बर. दिदीचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे महाराज. काय सर्वांनी एकदा जोरदार दिदीसाठी टाळ्या वाजवा. काय असतं माहितीये का, जाऊ द्या बोलूनच जातो आता. अजित पवारच्या पोराला 1 मिनिटाचं भाषण करता आलं नाही. काय 2 तास कीर्तनात बोलणं आणि 2 तास कीर्तनात उभं राहणं, याला सुद्धा काय लागतं? धाडस लागतं. हिंमत नाही, धाडस लागतं. ते धाडस दिदीमध्ये आहे. आणि एवढे मोठे पुरुष आहेत उभे, काय एकही स्त्री नाही. आणि एवढ्या मोठ्या पुरुषामध्ये एवढी मोठी आपली चिमुकली उभी राहते एवढ्या धाडसानं, म्हणजे तिच्यात काही ना काहीतरी धाडस असलंच पाहिजे. विडाला संत हे उदार असतात, संत हे श्रीमंत असतात, संत हे देणारे असतात. बघा विषय कुठे चालला होता, तर आपला संतांचा चालला होता. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग सांगतो. संत आघात कसे सहन करतात आणि देव त्यांचं कसं ऐकतो. बघा एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नीचं भांडण झालं. आणि त्यांचं भांडण झाल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नीने जगद्गुरु तुकोबारांच्या डोक्यामध्ये ऊस मारला. महाराज काय केलं? ऊस मारला. जगद्गुरु तुकोबारांनी त्या 2 जे ऊसाचे तुकडे झालेले होते त्यातला एक तुकडा घेतला आणि सांगितलं, आवले एक तू खा आणि एक मी खातो. काय जिजाबाईंना एवढा राग आला, एवढा राग आला महाराज. काय झालं तिकडे? थोडं शांत बसा विडाला. जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नीनं काय केलं? जगद्गुरु तुकोबारांच्या डोक्यामध्ये ऊस मारला. ऊस मारल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारांनी ते 2ही तुकडे घेतले आणि सांगितलं, आवले एक तुकडा तू खा, एक तुकडा ऊसाचा मी खातो. जगद्गुरु तुकोबारांना एवढा राग आला, जिजाबाईंना एवढा राग आला महाराज. जिजाबाईंनी दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना सांगितलं की महाराज नदीवरून इंद्रायणीवरून स्नान करून येत असताना महाराजांच्या गळ्यामध्ये काय करा? भाजीचा हार घाला म्हणले. काय भाजीचा हार घाला. महाराज येत असताना गावकऱ्यांनी ठरवलं एकमेकात भाज्या अशा ओवल्या दोरीमध्ये आणि जगद्गुरु तुकोबारांच्या गळ्यामध्ये घातल्या. गळ्यामध्ये घातल्याबरोबर महाराजांना एवढा आनंद झाला. महाराज तो भाजीचा हार घेऊन ती माळ घेऊन घरी आले आणि आल्याच्या नंतर जिजाबाईंना सांगितलं, आवले तू प्रत्येक दिवशी म्हणत होतीस की भाजीला काही नाही, भाजीला काही नाही, बघ आज तुझ्यासाठी केवढ्या मोठ्या मी भाज्या घेऊन आलो. जिजाबाईंना एवढा राग आला, एवढा राग आला महाराज. दुसऱ्या दिवशी जिजाबाईंनी गावकऱ्यांना सांगितलं की महाराजांच्या गळ्यामध्ये काय करा? चपलाचा हार घाला. गावकऱ्यांनी ठरवलं. गावकऱ्यांनी चपलामध्ये चपला ओवल्या. महाराज येत होते भजन करीत करीत. महाराजांच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घातला आणि हार घातल्याबरोबर महाराज तो चपलाचा हार घेऊन कुठं आले? घरी आले. आणि जिजाबाईंनी सांगितलं की आवले तू रोज म्हणायचीस की मला चप्पल नाही, चप्पल नाही, बघ आज मी किती चप्पल आणल्यात. काय तुला जर सँडल घालू वाटत असली तर सँडल घाल. काय तुला जर अशी एका पट्ट्याची घालू वाटत असली
तर एका पट्ट्याची घाल. जिजाबाईंना किती राग आला महाराज, किती राग आला, भयंकर असा जिजाबाईंना राग आला. आणि राग आल्याच्या नंतर बघा एक दिवस असा उजाडला, एक दिवस असा उजाडला, जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती गरम पाणी टाकण्यात आलं महाराज. काय गरम पाणी टाकल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे धावा करतात की काय देवा, काय मी पाप केलं, धाव जळे माझी काया लागला होनवा, जळे माझी काया लागला होनवा. माझी काया लागला सेवनवा, धाव रे केशवा माय बापा. देवा वनवा लागलेला आहे, तू आता धाव. केवढे मोठे महाराज जगद्गुरु तुकोबाराय होते बघा. जगद्गुरु तुकोबारायांचं सोडून द्या, जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या पत्नीने किती त्रास दिला मी तुम्हाला आता सांगितलं बाबा, बरोबर का नाही. जर तुमच्या बायकोनं तुम्हाला त्रास दिला तर एवढा त्रास तुम्ही सहन करसाल का हो? हा, जर तुमच्या बायकोनं तुमच्या डोक्यामध्ये ऊस हाणला तर तुम्ही काय करसाल? हा, चांगल्या फोकारीन झोडसान, आहे की नाही, बरोबर का नाही. आलेली एक म्हातारी कीर्तनाला आता, हा नाही आली का, घरीच आहे का, बरं ते तरी बरं आहे. नाही तर तुम्ही जर इथं म्हणले आलेली आहे म्हातारी, तर म्हातारी घरी गेल्यावर म्हणेन घरी भेटा, आहे की नाही, ते तरी बरं आहे. बाबा माझा फोटो काढायला येते बटनाच्या मोबाईलमध्ये, आहे की नाही, काढला ना फोटो, नाही काढला का, ते बोलतच नाही, ते माहिती महाराज बेजार करीन, आहे की नाही, ते बोलूच शकत नाही. तर बोलता संवाद करायचा का आपला, नाही करायचा ना, नाही करायचा म्हणते विडाला. एवढा मोठा त्रास जगद्गुरु तुकोबारायांना झाला. अहो एवढंच काय सांगता, अलीकडच्या काळामध्ये बघा ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताह चालू आहे ते राष्ट्रसंत भगवान बाबा. कारण नसताना महाराज, काय कारण नसताना भगवान बाबावरती आरोप घेण्यात आला, काय कारण नसताना भगवान बाबावरती आरोप घेण्यात आला, आळ घेण्यात आला. ज्या इंद्रियामुळे आळ बाबावरती घेण्यात आला ना, बाबांनी ते अंगच कापून टाकलं महाराज. आणि त्या अंगाच्या रक्तापासून एवढ्या तुळशी उगवल्या महाराज, एवढी ताकद होती त्या तुळशीमध्ये. म्हणू शकता तुम्ही, तुळसी
तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले आबळ अभय तेथे. आरती भगवान बाबा. बघा भगवान बाबांनी किती आघात सहन केले. एवढे आघात तुमच्या आमच्या जीवनावर आहेत का हो? नाही. फार तर आपलं एखाद्यासोबत भांडण होऊ शकतं. काय फार तर आपलं एखाद्यासोबत भांडण होऊ शकतं, परंतु संतांनी या जगाचा आघात सहन केलेला आहे. जी माणसं कष्ट करतात, जी माणसं दुःख सहन करतात ना महाराज, देव सुद्धा त्यांना दुःख देतो. याचं एक कारण आहे, जी माणसं सहन करू शकतात ना कष्ट आणि दुःख, देव सुद्धा त्यांना ते दुःख देत असतो. बघा तुम्ही कधी असं ऐकलं का? काय तुम्ही कधी असं ऐकलं का की सिमेंटच्या एखाद्या देवाचा मूर्ती बनली? ऐकलं का? ऐकलं का? सिमेंटची एखादी मूर्ती बनली? ऐकलं का? शिल्पकार ऐकलं का? का तुम्ही बनवली एखादी मूर्ती सिमेंटची देवाची? नाही बनवली. का? कारण की मूर्ती ही दगडाचीच बनत असते. काय आणि त्या मूर्तीला घाव घालून 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 तिची एवढी क्षमता असते घाव सहन करण्याची. शेवटी एक दिवस त्या दगडाचा काय होतं महाराज? तयार देव तयार होतो. म्हणून देव आणि संत सुद्धा या जगामध्ये आल्याच्या नंतर केवळ आणि केवळ आघात सहन करत असतात. म्हणून तर ते देव आणि संत होत असतात. उडाला संत हे प्रेमळ सुद्धा असतात. काय संत एवढे प्रेमळ असतात, एवढे प्रेमळ असतात महाराज. जेवढं जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी जगद्गुरु तुकोबरायांना त्रास द्यायची ना, तेवढा जीवही लावायची. काय तेवढंच प्रेमही करायची. रोज महाराज 3 डोंगरावरती भजनाला जायचे. काय घोराडेश्वर, भामचंद्र आणि भंडारा या 3ही डोंगरावर जायचे आणि रोज जिजाबाई महाराजांना भाकरी घेऊन जायची. बघा एवढं प्रेम होतं त्यांच्यामध्ये. प्रेम प्रेम म्हणजे काय तर बघा, माणसानं जीवनामध्ये प्रेम केलं पाहिजे. काय कसं प्रेम केलं पाहिजे? एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो ते प्रेम नाही. काय एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो ना, ते प्रेम नाही महाराज. एक थिल्लरपणा आहे बाबा. काय एक थिल्लरपणा, एक चिल्लरपणा आहे. जसे खिशामध्ये चिल्लर असते ना, तसं ते प्रेम असतं. ते प्रेम नाही. प्रेम कसं करावं तर बघा, प्रेम असं असलं पाहिजे जसं सीतेनं रामावरती केलं, राधेनं कृष्णावरती केलं, रुक्मिणीनं पांडुरंगावरती केलं महाराज. तसं प्रेम असलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं की प्रीत ना कीजियो पंछी जैसी, प्रीत ना कीजियो पंछी जैसी कि जल सुखे तो उड़ जाए, प्रीत कीजियो मछली जैसी कि जल सुखे तो मर जाए. तलावाभोवती तळ्याभोवती काय होतं? पाणी आहे तोपर्यंत कावळे बगळे माशा खाण्याकरिता येतात. ज्यावेळेस तलावातलं पाणी अडतं ना महाराज, त्यावेळेस तीच कावळे बगळे उडून जातात. बरोबर का नाही बाबा? परंतु त्या तलावामध्ये शेवटपर्यंत काय शेवटपर्यंत कोण राहतं? कोण राहतं तलावामध्ये? मासे राहतात. एवढं प्रेम ते मासे त्या पाण्यावरती करतात. तसं प्रेम आपलं सुद्धा काय आपलं सुद्धा आपल्या कुठं असलं पाहिजे महाराज? कोणावर असलं पाहिजे प्रेम? कोणावर? कलेवर. बरोबर का नाही? बरोबर बोलले महाराज. बाबा कोणावर प्रेम असलं पाहिजे? कलेवर. बरोबर. गावावर असलं पाहिजे प्रेम, आहे का नाही? तुमचं लग्न झालं म्हणून तुमचं बायकोवर असणं ठीक आहे का नाही? आता आमचे झालेच नाही तर आम्ही काय करावं महाराज, आहे का नाही? विडाला एक सुंदर असं उदाहरण सांगतो बघा. आपले हिंदू लोक आग्र्याला जातात. कशा करता जातात? ताजमहल बघण्याकरिता. पोरं तुम्ही गेलते का? कोणीतरी गेलतं का? नाही गेलं. नाही गेले तेच चांगलंय. बघा आपले हिंदू लोक आग्र्याला जातात ताजमहल बघण्याकरिता. ताजमहल कोणी बांधला? राजा शहाजहानने. बरोबर. का बांधला? त्याच्या बायकोच्या प्रेमा खातीर बांधला. बरोबर.
मान्य आहे, त्याच्या बायकोच्या प्रेमापोटी, त्याच्या बायकोच्या प्रेमा खातीर बांधला. तुम्ही आग्र्याला ताजमहल बघण्याकरिता जाता, शहाजहानने बांधलेला. कशाकरिता बांधला? त्याच्या बायकोच्या प्रेमासाठी, त्याच्या बायकोची आठवण म्हणून त्यानं बांधला. परंतु या जगामध्ये असा एक राजा होऊन गेला आपल्या धर्मामध्ये. काय? असा एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव होतं प्रभू श्री रामचंद्र. काय? केवळ आणि केवळ आपल्या बायकोला भेटण्याकरिता, आपल्या पत्नीला भेटण्याकरिता त्या राजानं काय केलं महाराज? समुद्रामध्ये सेतू बांधला. बांधला का नाही? समुद्रामध्ये सेतू बांधला. रामप्रभूंनी कुठं सेतू बांधला? समुद्रामध्ये सेतू बांधला. आणि भारतातून कुठे गेले रामप्रभू? श्रीलंकेला गेले, म्हणजे दुसऱ्या देशात गेले. एवढं प्रेम जर रामप्रभूंचं आपल्या बायकोवरती असेल तर शहाजहानला आपण मानलं पाहिजे का रामप्रभूंना मानलं पाहिजे? बोला, कोणाला मानलं पाहिजे? मुस्लिम राजाला मानलं पाहिजे का हिंदू राजाला, आपल्या देवाला मानलं पाहिजे? बोला, कोणाला मानलं पाहिजे? हिंदूला मानलं पाहिजे. म्हणून तर प्रेम कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? एका दोरीत असलं पाहिजे. विडाला म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायावर जेवढं प्रेम जिजाबाईंचं होतं ना, एवढं जगद्गुरु तुकोबरायावर सुद्धा जिजाबाईंचं होतं. बघा, विषय असा आहे, या जगामध्ये संतांचा महिमा सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात की काय झालं महाराज? संत अनेक झाले, महिमे सुद्धा अनेक झाले, परंतु एक दिवस एका नदीला एका महापुरुषानं विचारलं की मैया, एवढे लोक पाप करतात या जगामध्ये. काय? एवढे लोक पाप करतात आणि येऊन तुझ्यामध्ये स्नान करतात. ते पाप तू स्वतःच्या अंगावर घेते, पाणी गढूळ होतं. पाप अंगावर घेते, पाणी गढूळ होतं. तुला त्याचं दुःख वाटत नाही का? त्यावेळेस त्या नदीनं सुंदर असं वर्णन केलं आणि सांगितलं की महाराज, कितीही पापी लोक येऊ द्या, माझ्यामध्ये येऊन आंघोळ करू द्या, परंतु जर एखादा संत महात्मा आला आणि माझ्यामध्ये जर येऊन आंघोळ केली ना, स्नान केलं ना, ते सर्व पाप त्या ठिकाणी धुवून जात असतं. महाराज, एवढा मोठा महिमा संतांचा आहे. विडाला ज्ञानोबाराय आधी करून 4 भावंड नेवाशाला गेली. नेवाशाला गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं महाराज. आणि लिखाण झाल्याच्या नंतर एक अंत्ययात्रा तिथून जात होती. ती अंत्ययात्रा जात असताना ही 4 भावंड तिथं उभी होती. एक बाई आली, विधवा स्त्री आली. त्यांनी ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबरायांना सांगितलं की आशीर्वाद द्या. ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्या बाईनं ज्ञानोबरायांना विचारलं, महाराज, तुम्ही मला आशीर्वाद असा का देता? त्यांनी सांगितलं ज्ञानोबरांनी की मी दिलेला आशीर्वाद कधी खाली जाणार नाही. त्या स्त्रीनं सांगितलं, महाराज, ही जी अंत्ययात्रा चालली आहे ना, ही माझ्या पतीची आहे. काय? तुम्ही मला आशीर्वाद दिला एकही मूल नसताना की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आणि अंत्ययात्रा तर माझ्या पतीची चाललेली आहे, मला आता पुत्ररत्न कधी प्राप्ती होणार? ज्ञानोबरांनी सांगितलं की हा एका साधूचा शब्द आहे. काय? एका साधूचा शब्द आहे, तो कधीच खोटा ठरणार नाही. महाराज, ज्ञानोबरांनी हात ठेवला सच्चिदानंद बाबांच्या डोक्यावरती महाराज, आणि सच्चिदानंद बाबा त्या ठिकाणी जागे झाले. महाराज, एवढा मोठा ज्ञानोबरांचा महिमा होता. विढाल माऊली माऊली कोणाला म्हणतात तर बघा, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, यांना विश्व माऊली म्हणतात. बघा, एका स्त्रीला आई होण्याकरिता बाळाला जन्म द्यावा लागतो, परंतु अखंड ब्रह्मचारी व्रत धारण करून पूर्ण विश्वाची माऊली होण्याचं सामर्थ्य, पूर्ण विश्वाची आई होण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर संत ज्ञानोबरायांमध्ये आहे. विडाला म्हणून तर संत हे महान आहेत.
काय संत हे महान आहेत बघा. आज ज्या संतांची पुण्यतिथी आहे ते राष्ट्रसंत भगवान बाबा. काय जीवन होतं महाराज भगवान बाबांचं. काय काय दिव्य तेज पुंज बाबांचं जीवन होतं. असं म्हणतात की राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शिशी कळा लोपलिया. असे भगवान बाबा होते दिसायला एकदम असे झकास. काय एकदम झकास. भगवान बाबांना काय म्हणतात बघा ऐश्वर्य संपन्न संत म्हणतात. भगवान गडाला काय म्हणतात लक्ष्मीकांत म्हणतात. काय ज्या ठिकाणी स्वतः लक्ष्मी पाणी भरते ना त्या भगवान गडाला लक्ष्मीकांत असं म्हणतात. माता माऊल्यांनो तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमच्या पतीकडे खूप पैसा यावा तर 4 गोष्टी जीवनामध्ये नेहमी करत जा. तुमच्याकडे ते चालू आहे का हो. 1 लोटा जल सब समस्या का हल आहे का चालू. महादेवाला पाणी घालता का बोला घालता का. घालताना रोज घालताना ते महाराजांचं ऐकलं असेल आहे की नाही बरोबर का नाही. महादेवाचं मंदिर आहे का आपल्या गावात. हा मग मंदिर नाही मग तुम्ही महादेवाला पाणी कुठं घालता. एकच सांगा आहे का नाही. जवळ आहे का लांब आहे. लांब आहे बघा. एवढ्या गोष्टी करा तुम्ही. करण्याबद्दल आपला विरोध नाही महाराज. काय 4 गोष्टी जीवनामध्ये अवश्य करा. 1 आपला पती घरातून बाहेर जात असताना कधी त्याच्यासोबत भांडू नका. 2 आपला पती घरातून बाहेर जात असताना कधीच घर झाडून घेऊ नका. बाहेर गेल्याच्या नंतर आपला पती घरातून बाहेर जात असताना कधीच रडू नका. काय कधीच रडू नका. आणि 4थी गोष्ट अशी आहे की आपला पती घरातून बाहेर गेल्याच्या नंतर आपलं मंगळसूत्र कधी काढून ठेवू नका. काय लक्ष्मी जर तुम्ही काढून जरी दिली ना घरातून तरी सुद्धा जाणार नाही विडाला. आणि मुलांनो तुमच्यासाठी पण एक वाक्य आहे आपल्याकडे. काय या जगामध्ये 4 देव आहेत. किती 4 देव. माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं. तुम्ही मांडी घाला पहिले. थोडं मांडी घालू व्यवस्थित बसा. तुम्हाला वाटलं महाराजांचं लक्ष नाही हे की नाही. माझं सगळ्याकडे लक्ष असतंय. मी पण महादेवाने 3 डोळे पण काय हे 2 आणि 1 तुमच्याकडे आज उघडा केलेला आहे. काय करा 4 देव दिसतात. कोणते 4 देव दिसतात तर बघा सकाळी सकाळी दिसतात ते सूर्य भगवान दिसतात ना. संध्याकाळी दिसतात ते कोण चंद्र भगवान दिसतात. झाले 2 देव. आणि आपल्या घरामध्ये 2 देव आहेत. एक आपली आई आणि दुसरे आपले वडील. ह्या दोघांची जर तुम्ही सेवा केली ना तर आयुष्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही विडाला. म्हणून तर संत हे परोपकार करतात. संत हिताचं सांगतात. संत जेवढे जेवढे मोठे आहेत ना तेवढे
टाळ्या वाजवा तुम्ही. काय गोड वाजवते महाराज. मी किती आकडायचा प्रयत्न केला पण ते आखडलेत नाही आता, आहे की नाही? नवतर नाही हा नवीन गोरे आहेत, आहे की नाही? नवीन गोरे आहेत ना, पेटवावं लागतात गोरे. तुमच्याकडे पेटीत आहेत का गोरे? पेटीत आहेत ना? हा मग तुम्ही हेच पेटीत आहेत का? हा मग नाथ फळ आहे तुमचं, आहे की नाही? असे माणसं पाहिजेत आपल्याला कीर्तनात, बरोबर आहे की नाही? बाबा बाबा माझ्याकडले रागात पाळेत काय माहिती काय जरा मलाच काय कळण. हो ना, कीर्तन झाल्यावर सरपंच मला घरी घेऊन जा व्यवस्थित. काय लय अवघड काम असतं बाबा. बघा तुमचं गाव जे आहे ना अतिशय चांगलं आहे महाराज. काय अतिशय कौतुकास्पद आहे. हे पूर्ण भगवान बाबांचं मंदिर आहे ना? हा गोरबा कोणकोणते संत आहे? निवृत्ती महाराज भगवान आणि भगवान बाबा. वा 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 वा, मला फार आनंद झाला. मला इतके दिवस माहीतच नव्हतं. मी म्हणायचो भगवान बाबा आता हे सभा मंडप आहे एवढा समजा, बरोबर का नाही? पूर्ण गावाचं आहे मंदिर, गावाचं जागा गावाची, सप्ताह गावाचा, आहे की नाही? फक्त महाराज लोक बाहेरचे तिथे, बरोबर का नाही? आता एकदा काय करा माहिती का, तुम्ही तुमच्यासाठीच जोरदार टाळ्या वाजवा. कसं असतं माहिती का, आपलं कौतुक आपणच केलं पाहिजे, बरोबर का नाही बाबा? आपलं कौतुक आता बोला, आता बेजार करीत नाही, आता मोकळं बोला, बरोबर का? आपलं कौतुक आपणच केलं पाहिजे. पुढचा प्रश्न विचारू का? नक्का का काहून घाबरायले काहून, मला काही कळलं. काय होतं महाराज आपलं प्रमाण की बहुत उतड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. या जगामध्ये अनेक गायी आहेत, अनेक म्हशी आहेत, दूध तूप लोणी देणारे आहेत, परंतु कामधेनू सारखी गाय नाही, कल्पतरू सारखा वृक्ष नाही आणि चिंतामणी सारखा मणी नाही. शास्त्र असं सांगतं. बघा 2-4 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. एक छोटस उदाहरण सांगतो, आपल्याला कीर्तन सोडायचं एक 15 मिनिटं. आता किती? फक्त 15 मिनिटं. बाबांची गडबड मी लगेच ओळखली. त्यांच्या मनामध्ये काय आज भरपूर धावपळ झाली वाटतं त्यांची. ते आमचं आम्हालाच कळ काय, कुछ हम जाने कुछ तुम जाने, असं प्रेम आहे आमचं एकमेकावरती. आताच नाही, बहुत दिवसाचं आहे, बरोबर का नाही बाबा? काय या जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, म्हणजे 2-3 गोष्टी अशा आहेत की त्या दुर्लभ आहेत, दुर्गम आहेत. कल्पवृक्ष नावाचं एक झाड आहे. मला थोडा आता सायलेंट. काय कल्पवृक्ष नावाचं एक झाड आहे आणि ते कल्पवृक्ष झाड, त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर ए शांत बसा 1 मिनिट. ते काय करायला तिथं रे? चिंता चिता चालू गया. इकून बस तू इकून ये, तू इथं पहिला. हो ना, आपल्याला डिस्टर्ब नाही जमत. इकडे ये, इथं काय नाही करीत, ये थोडा इकडे, अलीकडे अलीकडे. शर्ट तर लय भारी घातला माऊली. या माऊली अलीकडे या, पुढे या, पुढे या, थोडं पुढे या. ओके, जमला. बघा सर्वांनी इकडे लक्ष द्या. कल्पवृक्ष नावाचा एक वृक्ष आहे. काय त्या वृक्षाखाली बसल्याच्या नंतर माणूस जो इच्छा व्यक्त करेल ना, ती इच्छा माणसाची पूर्ण होत असते. एक लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्यानं दिवसभर महाराज लाकडं तोडले आणि दुपारच्या पहाऱ्यामध्ये, महाराज म्हणतात ना तुमच्याकडे, दुपारच्या पहाऱ्यामध्ये तो त्या झाडाखाली येऊन बसला. आल्याच्या नंतर त्याने मनामध्ये इच्छा व्यक्त केली की आता मला एवढी तहान लागलेली आहे, जर थोडं पाणी मिळालं तर बरं होईल. त्यानं पाण्याची इच्छा व्यक्त केली, त्याला त्या ठिकाणी पाणी मिळालं. नंतर त्यानं भाकरीची इच्छा केली, म्हणजे जेवणाची इच्छा केली, त्याला पंचपक्वान्नाचं ताट आलं. नंतर त्यानं त्या ठिकाणी एखाद्या माणसाला तलब असते जेवण झाल्याच्या नंतर, काय बिड्या पुड्या सुपारी खाण्याची, तंबाखू, बरोबर का नाही बाबा? तुम्हाला एक कशाची आहे का? नाही का? तुम्हाला बिडी वाटता का? नाही, काहीच नाही का? तुम्ही बाबा काहीच करीत नाहीत का? बर बर बर. बरोबर, तुम्ही काहीच नाही का? बर, मग चांगली गोष्ट आहे. महिला मंडळ बिडी आवडतं का कोणी तुमच्यात? आवडत्यात बाया आहेत, आंध्रा झारखंड, बरोबर का नाही? तिकडे बाया बिड्या आवडत्यात. महिला मंडळ बिड्या आवडतं कोणी सांगा ना? मग सिगरेट ओढीत असतात. नाही नस, ते काय म्हणतात त्याला? नाही 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 नाही, पुण्याकडं काहीतरी म्हणतात त्याला. हा, मिश्री लावित असतात, बरोबर का नाही? कोणीतरी लावित असेल, बरोबर का नाही? तुम्ही किती नाही म्हणा, तुमच्यात बऱ्याच बाया तंबाखू खात्यात. मी सांगतो, खात्यात का नाही? आपण लगेच ओळखतो. काय बऱ्याच जणी इकडं तंबाखू खाणारे असतील ना भरपूर. दारू पिणारे, पत्ते खेळणारे, दारूवाले तर कधीच म्हणत नाहीत मी दारू पिलो म्हणून.
काय जे दारू पिते ते म्हणतात का मी कधी दारू पिलो म्हणून? पत्ते खेळणारे आपल्या गावात पत्त्याचा अड्डा आहे का सरपंच? पत्त्याचा अड्डा नाही का आपल्या गावात? माधव भाऊ तुम्हाला माहित असेल, तुम्ही जास्त गावात असता आहे की नाही? गावात पत्त्याचा अड्डा आहे का? नाही. खरं सांगायले का? हा नाही. याच्यातल्या बऱ्याच जणाला ऐकू येत नाही, मला असं वाटतं निश्चित पाहत माझ्याकडे. हा कानकोंडे आहेत का? असू शकतात काही. ते बाबा तर उठून चालले त्या पती, पत्त्याचं नाव काढे की ते उठून गेले. ते वाटलं आपल्याला म्हणते काय, तसं काय नाही बाबा. विडाला आपला मुद्दा चालला होता कल्पवृक्षाचा. काय त्या लाकूड तोड्यानं इच्छा व्यक्त केली, त्याला भोजन भेटलं, पाणी भेटलं, झोपायची व्यवस्था झाली, शांतपणे त्याला झोपही लागली. आणि झोप झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये एक किंचित शंका आली. त्यानं विचार केला, आपण सगळ्या गोष्टी मागितल्या हे आपल्याला प्राप्त झाल्या, कदाचित या झाडाखाली भूत नसेल ना? काय भूत नसेल ना? त्याच्या मनामध्ये शंका आली. आणि मनामध्ये शंका आल्याच्या नंतर मायबाप त्या ठिकाणी भूत प्रगट झालं. आणि ते भूत त्यानं परत विचार केला की हे भूत आपल्याला मारणार तर नाही ना? लगेच त्या भूतानं त्याला मारलं. महाराज गोष्ट आपली संपली. काय गोष्ट आपली संपली. मी काय सांगत होतो तुम्हाला? काय सांगत होतो? इकडे लक्ष द्या. मी काय सांगत होतो तुम्हाला? महाराज वामन महाराज मी काय सांगत होतो? तुमचं लक्षच नाही माझ्याकडे. भूत पण भूताचं काय? अबा कल्पवृक्ष झाडाखाली त्याच्या पुढं काय? मग तुमचं लक्ष कुठं आहे नेमकं? आहे का नाही? तुम्हाला सांगता येईल का महाराज? ते खालीच बसले. यायला वाटलं बाबा काय चाललं होतं आपलं? कीर्तन. कीर्तन आहे का नाही? काय चाललं होतं आपलं? सांगा ना कोणतरी विषय काय चालू होता? तुमचं लक्षच नाही. एक इकडं पाहत दत्ता होय सगळ्यावर कॅमेरा फिरवा. बरं यांना वाटतं कॅमेरा कोण आपल्याकडे येईल आहे की नाही? थांबा. सगळ्यांनी हात वरती करा आता. कोण कोण झोपलंय बघा आधी. अनावरणाकरिता
महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी येणार आहे. बघा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब कोणाला म्हणतात, एक वाक्य सांगेल की विद्यार्थ्यापासून पदाधिकारी होणं, पदाधिकाऱ्यापासून कार्यकर्ता होणं, कार्यकर्त्यापासून नेता होणं आणि नेत्यापासून लोकनेता होणं, एवढा संघर्ष ज्यांनी केला ना महाराज, त्यांना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे म्हणतात. एवढे मोठे मुंडे साहेब होते. साहेबांची ख्याती एवढी मोठी होती. आपल्या माळाकोळीमध्ये साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आहे. साहेबांचं नाव घेण्याचं एकच कारण आहे की त्या माणसानं आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. काय त्या माणसानं, लोकनेते मुंडे साहेबांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. म्हणून त्यांचं आपण स्मरण या ठिकाणी केलं पाहिजे. कारण की ते सुद्धा राष्ट्रसंत भगवान बाबांचे भक्त होते. आपला कार्यक्रम सुद्धा भगवान बाबांच्या पुण्यतिथीवर चालू आहे. आपण सुद्धा भगवान बाबांचे दास आहोत महाराज. म्हणून तर त्यांचं आपण नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे. विशेष सांगायचं झालं म्हणजे आजचं आपलं कीर्तन संपलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्यांना संतांचा महिमा कळत नाही त्यांनी कामधेनूचा विचार करावा, त्या गायीचा विचार करावा. शाब्दिक त्यांनाही सुद्धा संतांचा महिमा कळेल असं नाही. स्वतःकडे बघावं आणि नंतर आचरण करावं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुका माने अंगी फावे ते आपण
मी यथा अवकाश आपल्यासमोर अभंगाचा अल्पसा परिहार किंवा अल्पशी मेजवानी देण्याचा प्रयत्न केला. मी जे सांगितलंय ते सर्वच बरोबर असेल असं नाही, त्यातल्या काही गोष्टी चुकीच्या सुद्धा असतात. जे काय बरोबर असेल ते घरी घेऊन जा, जे काय चुकीचं असेल ते मला पदरात वापर द्या. जे काय बरोबर ते असेल ते माझ्या गुरुजींचं आहे, गुरुवर्यांचं आहे. मी तुम्हाला जे बोललो ते आपलं कामने आगी व्हावे ते आपण. तू कामने आगी व्हावे ते कामने आगी व्हावे ते आपण.
Thank